गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी तुम्हाला पुरी पुरी करून दाखवणार आहे. पुऱ्यांसाठी लागणारं पीठ कसं मळायचं त्याची प्रोसिजर दाखवणार आहे. पीठ मळण्यातच तुमची पुरी फुगणार आहे. त्यामुळे पीठ कसं पहिल्यांदा मळायचं त्याची प्रोसिजर काढणार आहे. मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मैदा नाही मी वापरत. बघा, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी डब्यातनं काढून. ओके, त्यामध्ये मी काय काय मिक्स करते आणि कसे करते ते पण बघा. आधी छान होते गव्हाच्या पिठाची पण पुरी छान होते. हे रवा मिक्स करते. 2-3 चमचे रवा मिक्स करायचा. मोठा रवा असेल तरी चालेल, छोटा रवा असेल तरी सुद्धा चालेल, काही इश्यू नाही आहे त्यासाठी, पण रवा पाहिजे. आणि मैदा जर घ्यायचा असला तर मैदा घ्या. हे मीठ टाकलेलं आहे मी, थोडंसं किंचित मीठ जास्त टाकायचं. चपातीच्या पिठाला मिळतं त्याच्यापेक्षा, म्हणजे पुरी थोडी चवीला लागते. आमरसबरोबर पुरीच खातात आमच्याकडे. तुमच्याकडे काय खातात बघा, म्हणजे काय खातात. चपाती खात असतील तरी चांगलंच विषय आहे. पुरी पण छान लागते. आमरसचा बेत आहे आज, पण आमरसचा व्हिडिओ काढायला मी विसरले ॲक्च्युली. मग आता हे पुरीसाठी मी पीठ मळते त्याची प्रोसिजर दाखवते. मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर थोडी साखर टाकायची, त्यामुळे पुरी चांगली फुगते. त्यातलं वैशिष्ट्य असं कसं साखर. हे बघा, थोडंसं तूप पण टाकायचं. तूप किंवा गरम तेल टाकायचं. गरम म्हणजे एकदम कोमटीत तेल तुम्हाला पाहिजे असेल तर, पण माझ्याकडे तूप अवेलेबल आहे म्हणून मी तूप टाकत आहे. 2-3 चमचे तूप टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर पण टाकलेली आहे. आणि हे पूर्ण चांगलं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. 2-3 तुपामध्ये ते मिक्स होतं. चमच्यामध्ये सॉरी बोलताना थोडेसे चुकले. 2-3 चमच्यामध्ये ते पीठ सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं, चोळून घ्यायचं, म्हणजे तुप्पट वास पण येतो पुऱ्यांना, पुरी छान लागते. आणि अशी पसरट कढई घ्यायची. कोणतेही कणिक मळा, काही आजकाल परत नाहीत घेत. पसरट भांडं असेल तर छान. मी ते कढई जास्त करून पिठालाच वापरते, कधी फोडणीला असते, तुम्हाला दिसत असेल. मी कढई घेतलेली आहे, कढईत ते पीठ मळलेलं आहे. असं पसरट घेतलं तर पीठ पण सांडत नाही आणि काही इश्यू पण नाही. असं एकदम चांगलं चोळायचं. तुपाचा वास, साखर, मीठ एकदम मिक्स झालं पाहिजे. आणि नाही तूप पण नाही घातलं, तेल पण नाही घातलं तरीसुद्धा पुऱ्या फुगणारच आहेत. पण एक चांगलं असं ॲक्च्युली मी कधी केलं नाही बिन तेलाचं. ते एकदा ट्राय करणार आहे. बिन तेल घालता तूप घालता पुऱ्या फुगतात का बघणार आहे. पण आता सध्या गडबड आहे, ते खाताना वाद नको म्हणून घातलेलं आहे. आता मी पीठ मळत आहे म्हणून थोडंसं मोबाईल बाजूला ठेवलेला आहे. बघा, तुम्हाला पिठाचा गोळा करून दाखवते. छानपैकी जास्त मर्दायची गरज नाही आहे तुम्हाला. पटकन मळून रिकामा होतं. ठीक आहे. बघा, पाणी घेतलेलं आहे. चालू आहे माझं पीठ मळायचं का. 2 मिनटात पीठ मळून होते. बघा, आता मी पाणी ओतलेलं आहे. अजून कुछ करून घेत आहे. असं चांगलंच पहिल्यांदा मळलं की नाही, म्हणजे पुऱ्या करताना पटकन तुमचा गोळा होणार आणि पटकन तुम्ही पुऱ्या गरम लाटायला घेऊ शकता. असं ओके. पाणी ओतते अजून थोडंसं. ह्या पाण्यातच तुमचं आता माझं पीठ मळून होईल. एकदम घटसर कणिक पाहिजे, पातळ नको आहे कणिक. त्यामुळं पुऱ्या फुगणार नाही आहे. त्यामुळं पाण्याचा अंदाज घेऊनच पीठ मळायचं आहे. ॲक्च्युली कोण मशीन मिळतं, काय मिळतं, कुणाला हात लावायची सवय नसते. कुणाच्या घरात कणिक मळायची मशीन आहे, त्याने सुद्धा असं करू शकता. पण मग आम्ही हातानंच कणिक मळतो. कुणाला ते हे वाटेल, पण आम्हाला रोजची सवय आहे कणिक मळायची. भाकरी करताना तर हात घाणच होतात ना, तर असे कणिक मळताना कणिक ही हातानंच मळावी. चांगल्या चपात्या आणि पुऱ्या होतात. ओके, 2 मिनटं माझा मोबाईल बाजूला गेलेला आहे. कशी कणिक तयार झाली ते बघा माझं. ओके, रँडमली केलेलं आहे. कुठं ठेवला मोबाईल माझ्या लक्षात नाही पटकन, का कोण डोरला आलं मला माहीत नाही आहे. लक्षात नाही पटकन हा व्हिडिओ बनताना. आता चांगली अशी कणिक म्हणून तयार होईल. ओके, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी करता पुरी ते मला सांगू शकता. त्यामध्ये तिखट, थोडासा ओवा आणि जिरे पावडर टाकून सुद्धा करू शकता. लहान मुलांना छान आवडतात तिखट. बघा, हे बघा झालेलं आहे माझी कणिक म्हणून. कणिकच मी मळत होते. हाताचं पण मी सगळं काढलेलं आहे. बघत असं तुम्ही चांगलासा असा गोळा तयार झालेला आहे. असा गोळा तुम्ही अर्धा तास ठेवल्यानंतर चांगले मुरून
हे होतं आणि पटकन पुऱ्या करून रिकामा होऊ शकता तुम्ही. पूर्ण हाताचं काढून ठेवायचं आणि असं भिजवत ठेवायचं. चांगलं मुरदायचं 2-3 मिनटं मुरदा आणि असं घट्ट करून ठेवा. आणि तुम्ही ज्या वेळेला पुऱ्या करायला गेला त्यावेळेला पूर्णपणे मऊ होऊन जास्त आहे का गुल सपला का आहे. तुम्हाला परत मुरदायची गरज लागणार नाही. असं छानपैकी मुरगून ठेवायचं. तेलाचा वगैरे हात नाही लावायचा. कोणतं तेलाचा हात लावतं तर तेलाचा वास येतो तसा पुरीला खाताना. नाही, असंच ठेवायचं आणि चांगले भिजवायचं. अर्धा तास तर त्याच्याकडे बघायचंच नाही. तुम्हाला जर जेवायच्या आधी तुम्हाला खूपच गडबड असेल तर घेऊ शकता, पण अर्धा तास असा ठेवायचा काढून. छानपैकी त्याच्या पुऱ्या होऊ शकतात. बघा कसा मळला आहे. कशी वाटली मला रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू एव्हरीवन.